इकडं बघ, इकडं बघ. कोण आहे? कोण आहे? कोण काढतोय रे? नमस्कार, कशा आहेत सर्व? मस्त ना? तर आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि आता व्लॉगची सुरुवात केलेली आहे. सकाळी खूप काही गडबड झालेली आहे, कारण स्टाईल बसवायचे आहेत बाथरूममध्ये. इकडं चिकनचं कालवण टाकत आहे मी. मस्तपैकी कांदा वगैरे भाजून चिकनचं कालवण टाकलं. आणि कधीतरी मी एखाद्या रेसिपी दाखवेल माझी. आता खूप काही गडबड झाली. एका साईडला नित्यांची खिमटीसुद्धा ठेवलेली मी, कारण त्याला भूक लागलेली म्हणून ते सुद्धा एका साईडला ठेवलेलं. आणि कलेजीसुद्धा आणलेली, तर तीसुद्धा मला कट करायची होती. तर पुढे तुम्ही बघालच. आणि एवढी धूळ झालेली आहे की मला मास्क लावून काम करायला लागत होतं किचनमध्ये. पहिल्यांदा मी मास्क लावून किचनमध्ये काम करत होती, कारण दुसरं काहीतरी होण्यापेक्षा आपल्याला मास्क लावलेलं बरं. आता कलेजीसुद्धा आता मी कट करते आणि लसणावर मस्तपैकी टाकून देते. इकडं बघ, इकडं बघ. कोण आहे? कोण आहे? कोण काढतोय रे? कोण काढतोय रे? कोण काढतोय? आज अंघोळ नाही तुझी आणि दादाची आणि तुझी संध्याकाळी अंघोळी. झोपवले ना आता. खाऊ का आणि झोपा? खाऊ का आणि झोपा? खाऊ का आणि झोपा बोलू? ए दादा, कार्टून लाव. आमच्या इकडे चालू स्टाईल लावायचं काम. सगळी धूळ चिकन टाकलंय, कलेजी टाकले, भात बाकी आहे. आता भात टाकायचं आहे. समजलं का? समजलं का शनू? ए शंतरी. चला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व? मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, लेट झालंय. हां लेट टू ब्लॉग स्टार्ट केलं मग अशीच मी सगळं झाल्यावर. आणि सगळी किचनमध्ये एवढी घाण्यानंतर दाखवते तुम्हाला, त्याच्यामुळे मी ब्लॉगसुद्धा सुरू नाही केला. तर गौरांच्या टीव्हीचा आवाज येते. गौरांची टी व्ही बघताना केस पातळ माझी तर असेल. त्याला किमटी भरवते आणि झोपवते. झोपवते आहे ना? झोपवते ना? हे बघा, सायकल आमची नुसती चालू आहे बघा. बघा, अरे वा वा रे. कुठं चालला? पळत कुठं चालला तू? अरे वा वारे अरे वा, चला पला. अरे पळा. चला खाऊ का? काम आहे मला. चला मंडळी, तर वाजलेत किती? 2ला 10 मिनिटं. आणि नित्यांचं मस्त अंग वगैरे पुसलं मी. आज आंघोळ नाही गौरांची आंघोळ नाही आणि नित्यांची पण आंघोळ नाही, कारण ते स्टाईलचं काम घेतलंय. आता एवढी घाण झाली ना मला. आता मला साफ करायचे संध्याकाळी. बघूया, अजून आहे थोडंसं बाकी काम. आणि आता मी जेवली. मस्त झालं चिकन, मला आवडलं. स्ट्रॉबेरी खाते आणि स्ट्रॉबेरी आणून दिली. हे वगैरे काढून दिलं आहे. मला बोलतात हे काढून देते तुला, बाहेर जायची गरज नाही तुला. बाबांना जेवण दिलं त्यांनी, आईला जेवण दिलं, चपात्या वगैरे बनवलेला मी सुद्धा खाल्ल्या. गौराजसुद्धा जेवला. याचंसुद्धा अंग पुसून त्याला झोपलं. आत्ताशी झोपलाय. मी बोललो आता थोडंसं आराम करते, व्लॉग अपलोड करते. आणि असं झालं ना की ती मी रेडवाली साडी घेतली ना, तर मला एवढी आवडली नाही. काल मी ना
ब्लाऊज पीस कटिंग करून तिला थोडीशी नेसून बघितले, पण ती मला एवढी नाही आवडत. आणि मी विसरले की दुसरे ज्या 2 साड्या आणलेल्या मी पनवेलवरून त्याच्यावर अस्तर आणायला विसरले. तर बघूया ये किती वाजता येतात संध्याकाळी. तर थोडी PMG फेरी मारून ये. आणि मला बांगड्यासुद्धा आणायच्यात, बांगड्या घ्यायच्यात साडीवर. तर बघूया जर जायला भेटलंच तर मग जाईल. कारण आता असं फ्री होती थोडीशी, तर मग ब्लाऊज वगैरे कट केला असता. रेड कलरचा अस्तर आणला आहे मी, पण तो शिवायची इच्छा नाही माझी. नंतर बघू. काल नेसून बघितलेली रात्री, पण ती दिवसा कशी वाटते बघूया. पण थोडीशी मला महाग पडली अशी वाटते. ती 1,500 रुपयाची दिली मला अण्णाजीने. थोडीशी महाग पडल्यासारखी वाटते मला. 1,000-1,200ला बरी होती. पण एकदम नरम कपडा आहे, बिलकुल फुगत नाही, बिलकुल एकदम नरम कपडा आहे. आणि मी जो पनवेलवरून आणलेला त्यासुद्धा मला खूप आवडलं. त्याचं ब्लाऊज पीस कट करून ठेवला आहे मी एकाचा. जे अस्तर आणायला मेन विसरली मी. कटिंग केलं असतं म्हणजे शिवलं असतं. तर आता आहे टाईम, तर मला मग ते मी जो कालचा ब्लाऊज दाखवलेला आरीवर्कवाला त्याला थोडंसं काहीतरी करते. कारण पाठीमागचं पूर्ण ते चोळीसारखं दिसते, ते नको आहे मला. म्हणून दुसरं काहीतरी करते आणि त्याला हुकं बसून घेते. बघूया कसं काय होते ते. पण त्याच्या अगोदर मी पहिलं स्ट्रॉबेरी करून घेते. जेवून झाले. आणि आज चिकन कलेजी बनवले. तर आता संध्याकाळचं जास्त काय नसेल, जास्त म्हणजे नुसत्या भाकरी असतील. भाकरी आहेत फक्त. आणि त्यांची मस्त असा करतो होता. त्याला दाटपत्ती बघा हो. साबण पण किती वाजते तुम्हाला? है हो, किती वाजते? हा ना. मेन राशन कार्डचं काम करून आले. चला आराम करते थोडासा. मस्त गोड आहे आणि मोठे मोठे आहे. हे जेवढी बघितले ना काल, ती काहीतरी 300 रुपयाचे आणले त्यांनी. तर माझ्या पाठीत लागलाय आंघोळी कर ते याची आणि गौरांची. नित्यांची आंघोळी नाही ना, 4 वाजले अजून. बाथरूम मध्ये पाणी घे ना. कशातला? तू नळातला. आणि कुठं देऊ तुला पाणी काढून तिथं दे ना बाहेर. त्याला मी सांगते की हे कपडे काढ, नाईट सूट काढ आणि दुसरे घाल ना, आपले पॅन्ट चड्डी आणि टी-शर्ट, आणि जा बाहेर सायकल चालवायला. तर ते पण नको आहे बोलतोय. जा ना, कपडे हे काढ आणि दुसरे घाल. बघ कशी काय लावलं ते स्ट्रॉबेरीचे डाग लावले. बापरे, याला कपडे बिलकुल टिकत नाही. म्हणून मी असला नाईट सूट त्याला व्हाईट कलरचा घेत नव्हते. पण हे छान वाटतात, मला आवडतात. पण याला खूप गरम होतं गरमीमध्ये. हे थंडीमध्येच बरे आहेत. काय आहे? गाडी पण नाही तिथं. कुठं? तिथं बाहेर. मग तिथं पाणी दे मस्त. ते आंघोळी करीन ना. मग बघ ते गेट पण बंद आहे. उतर खाली उतर. तर ते कशाला रुमाल घेतोय, पायाला लावतं गंद्या. तर याला झोपवलं एक तर मी. आणि याचं ते चाललंय मला पाणी दे, आंघोळी करायची. माझे तर केस एवढे घाण झालेत ना, काय सांगू. पुरं धूळ धूळ धूळ. 4 वाजल्यानंतर मी बोललो नित्यांश तो उठलाय. गौरांचा आवाज ऐकला ना बिलकुल झोपत नाही. म्हणून एकदम हलू 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 बोलायला लागतं. आताशी झोपवलंय, आता आवाज नाही आला पाहिजे. झोपलाय. नाही तर मला पण झोपून नाही दिली. आणि बोलो फॉल तरी बसून घेईल साडीला, पण ते पण नाही. पण आता मी काय बोलतात, भाकरी करून घेते फटाफट. आणि मग संध्याकाळच्या टायमात ब्लाऊजला साडीला फॉल बसून घेईल. तर ते याच्या आंघोळीचं काय करू, चला मी दाखवते किचनचा हाल तुम्हाला. कसले घाण झाले बाबा, डेंजर. तर इकडं माझ्या भाकरी करायच्या चालू होत्या आणि घाण बघा इकडं
आणि तिकडं बाथरूममध्ये स्टाईल लावायचं काम चालू आहे. ते तुम्हाला मी दाखवेलच नंतर. तर हे बघा, घाण घाण नुसती धूळ धूळ, सगळीकडं धूळच धूळ आहे आमच्या घरात. पसारच पसार. बघा, ए जास्त साबण लावू नको. याचं काय चाललं? अरे सगळं ते पाण्याचं केलं गौरांश, साबणाचं केलं. ग्रीन कलर. अरे पण तू साबणाचं केलं सगळं. आता आंघोळी कशी करणार? असंच राहायला लागेल ना, असंच राहायला लागेल. एक तर पाणी आता गिझरचं काढलंय ते कनेक्शन, ते बाबा नंतर बसवतील तेव्हा. हे सगळं पाण्याचं साबणाचं करू नको. अरे धुणार कसं ते लावून? पाणी बघ कसं केलंस गंधा साबणाचं. वा 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 वा, चड्डी धुवायला आलास तू साबणाने? घाणेरड्या येडपट. काय जस्ट सगळं झालंय. वाजलेत 7:30. मी तर अशीच आहे. तर भांड्यांचं ढिगारा पहिला काढते. बघा किती सकाळपासूनचा. पटापट घासून घेते. कसं मशीन पण लावली. आता बाकीचा पसारा जो नंतर उरकते. सगळ्या भांड्यांवर धूळ आता नाही साफ करणार मी, नंतरच. तर फटाफट मी सगळी भांड्यांचा पसारा काढला, कारण सकाळपासूनची भांडी होती आणि मला काही करता नाही आलं, कारण तिथं काम चालू होतं म्हणून भांडे पण नाही घासता आले. तर आता इकडचं सगळं साफ करून घेते. किचनमध्ये पहिला मी सगळं पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकून खराट्याने सगळं घाण काढून घेतली. त्याच्यानंतर मग मॉपने स्वच्छ सगळीकडचं पुसून काढलं. किचनमध्ये खूप सारे घाण होते, त्याच्यामुळं मग पाणीच टाकला आणि डायरेक्ट पाणी बाथरूममध्येच ढकलून दिला. ते मला सोपं पडलं. असं आम्ही साफसफाई ना गणपतीमध्ये 1 दिवस 2 दिवस अगोदर करायचो, आई आणि मी. हे सगळं घासून खालच्या लाद्या वगैरे मग असंच करायची मी. तर ते आठवलं मला. तर हे सगळं मी साफ करून घेतलं इकडचं. आणि मग परत एका साईडला मशीन लावली. मशीनवरचं तरी साफ करायचं बाकी आहे. मशीनवर तुम्हाला धूळ दिसतच असेल. हे सगळं तिथला तेलाचा डब्बा वगैरे काढून नीट सगळं स्वच्छ साफ करून घेतलं. तेव्हा मला मनाला बरं वाटलं. तर 9:45 वाजले ते माहिती नाही. आणि अवतार बघा माझा. अरे बाबा रे, 9:45 वाजले. मशनीतले कपडे काढले. सकाळी जो चेहरा धुतलेला, पावडर लावली तेवढीच. त्याच्यानंतर काय नाही. लादी वगैरे पुसून घेतले. मस्त बरं वाटतं जरा फ्रेश. यालासुद्धा भरवलं आणि आता याला थोडंसं झोपवते. 9 वाजायला आले. आता आई बाबासुद्धा जेवायला बसतात आणि हे पण गेले देवनारला, ते पण येतील. आता बघूया कधी वाजता झोपते. हा तसं मी पण जेवायला घेते आणि मी जेवून घेते. गौरांचं तर झालं, मगाशीच दिलेलं त्याला भाकरी. तर आता मी पण जेवून घेईन थोड्या वेळानंतर. शडरे मंडळी, वाजलेत आत्ताशी 11. आत्ताशी 11 नाही, आत्ता 11 वाजलेत. आत्ता आंघोळ केले, केस धुतले. एवढी डेंजर झालेली ना केसही. मला वाटलं झोपला. मच्छर बघ गौरांश मच्छर मारतो थांबावायला. मच्छर खूप डेंजर नाही. आता केस धुतले. आता कशी सुकवायची? आता हेअर ड्रायरने सुकवायला लागतील मला. 11 वाजलेत आणि एवढी धूळ साचलेली ना तर केसांमध्ये काय सांगू. त्याच्यामुळे केस पण धुतले, आंघोळ पण केली. आणि आज आईस्क्रीम होती. म्हणजे बाबांनी सगळ्यांसाठी सांगितलेले. माझी राहिलेली तर मला आईस्क्रीम खायला आत्ताच टाईम भेटलाय. सगळं काम आवरता आत्ता टाईम भेटलाय. आता खाऊन घेते. त्याच्यानंतर लगेच त्याला झोपवायला वगैरे लागेल मला. माझी केस वगैरे सुकवायचे. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि स्टाईल कुठं बसवले, थोडीशीच बसवले, पण एवढी घाण, अरे बापरे. ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल की स्टाईल कुठं बसवले.